आणि मच्छिंद्रनाथाने असणारा महाराज जेवण केलं. जेवण झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथाने सांगितलं, गोरक्षा, अरे म्हणले जेवण चांगलं झालं, तृप्त झालं, पोट भरलं माझं, पण अजून एखादी जर वडा असता तर बरं झालं असतं. काय म्हणले? एक वडा झाला असला तर बरं झालं असतं. गोरक्षनाथाने सांगितलं, गुरु महाराज काही काळजी करू नका, मी जातो आणि आता वडा घेऊन येतो. गोरक्षनाथ गेले आणि ज्या घरी गेले होते पहिले त्याच घरी गेले. भिक्षाम देवी मा, बाईने येऊन बघितलं. बाई म्हणली, आताच या गोसाईड्याला मारलं होतं म्हणली, आणि आता पुन्हा डबल आलंय म्हणजे मागायला. बाईनं सांगितलं, अरे आताच तुला वाढ होतं. त्यानं सांगितलं, आई माझ्या करता नाही, मी तुमची विनंती करतो. बाईने सांगितलं, गुरुचा निवेश करायला आणि तू गुरुचं नाव सांगायला, गुरुचा निवेश करायला तुला पाहिजे वडा, पण तवा दिला, आता फुकट देणार नाही. आता फुकट द्यायचं. मग गोरक्षनाथांनी सांगितलं, आई तुला त्या वड्याच्या बदल्यात काय पाहिजे महाराज? त्या बाईनं स्वर्ग जरी मागितला असला तरी भेटला असता स्वर्ग. संत काय देणार नाही. त्यावेळेस त्या बाईनं सांगितलं, तुला वडा पाहिजे ना, मग एक कर, तुझा एक डोळा काढून दे. आणि डोळा काढून दे म्हणल्याबरोबर महाराज गोरक्षनाथांनी कसल्याही प्रकारचा विचार न करता ती बोट असणारं डोळ्यामध्ये घातलं आणि डोळा काढा हातावर ठेवला, हे घे आई आणि वडा दे. आणि असं म्हणल्याबरोबर मग मात्र त्या बाईच्या तळपायाच्या मस्तकापर्यंत घाम फुटला आणि तिनं सांगितलं, महाराज माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. आणि लगेच असणार त्या बाईनं पहिल्यासारखं पात्र भरलं, गोरक्षनाथाला दिलं. गोरक्षनाथाने आपल्या गुरु समोर नेऊन ठेवलं. आणि त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाच्या तोंडात बघितलं, डोळ्यातून पाणी गळत आहे, रगत येत आहे, आणि गोरक्षनाथानं पट्टी बांधलेली आहे. गोरक्षा, अरे काय झालं सांग. गोरक्षनाथानं सांगितलं, गुरु महाराज जेवण करा सांगतो. नाही, आधी सांग, तू सांगल्याशिवाय मी जेवण करणार नाही. गोरक्षनाथानं सांगितलं, महाराज येता येता काहीतरी फटकारा लागला, त्यामुळं असणारं डोळ्यातून पाणी येतो म्हणून पट्टी बांधली. नाही, तू खरं सांग काय आहे ते, तुला माझी शपथ आहे. आणि असं म्हणल्याबरोबर गोरक्षनाथाने आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली. तर महाराज डोळा असणारा गोरक्षनाथाने काढलेला होता. मच्छिंद्रनाथाला दुःख झालं आणि मच्छिंद्रनाथाने संजीवनी मंत्राच्या बळावर पुन्हा असणारा गोरक्षनाथाचा डोळा जशाला तसा केला. हे असणारं गुरुचं प्रेम आहे. नाथ महाराजांनी एवढी आपली गुरुची सेवा केली, एकनिष्ठपणानं सेवा केली. एके दिवशी नाथ महाराज हिसाबाला बसले आणि हिसाबाला बसल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एका नोकरीचे खोट आले, म्हणजे ते नोकरी हिसाबात येत नव्हती. आणि त्यावेळेला नाथ महाराजाची रात्र गेली हिसाब करण्यामध्ये आणि सकाळी त्याचा हिसाब सापडला.